नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. वाळवण्याच्या प्रकारामध्ये आज आपण मस्त खुसखुशीत साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. आणि या साबुदाण्याच्या पापडामध्ये आपण मस्त बटाटा खिसून घालणार आहोत. त्यामुळे हे पापड एकदम चविष्ट आणि खुसखुशीत हे साबुदाण्याचे पापड म्हणून तयार होतात. तर बघितलं तुम्ही एकदम छान फुलणारे आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले इथे पापड बनून तयार झालेले आहेत. बऱ्याचदा काय होतं ना, हे तळल्यानंतर साबुदाणा पापड एकदम कडकडीत लागतात आणि यामधला साबुदाणा एकदम कडकडीत लागतो. तर ते होऊ नयेत म्हणून आपण इथे हे साबुदाण्याचं पापडाचं मिश्रण नीट शिजवलं नाही किंवा हे साबुदाण्याचे पापड करण्यासाठी पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं, की हे पापडं कडक होण्याची शक्यता असते. तर आता असं होणार नाही. तर साबुदाणा कसं भिजवायचा आणि साबुदाण्याचे पापड करण्यासाठी किंवा पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक फुलपात्र साबुदाणा घेतलेला आहे. म्हणजे वजनी प्रमाणात म्हणाल तर 150 ग्राम इथे साबुदाणा घेतलेला आहे. हे साबुदाणा एका भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर या साबुदाण्याला आपल्याला 1 ते 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. या साबुदाण्यामधलं आपल्याला पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घालून हे साबुदाणा आपल्याला भिजू घालून ठेवायचं आहे. तर साबुदाणा भिजण्यासाठी इथे जितका आपला साबुदाणा बुडेल इतपतच आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला हे साबुदाणा भिजू घालून ठेवायचा आहे. हा साबुदाणा मी इथे झाकण ठेवून रात्रभरासाठी भिजू घालून ठेवणार आहे. हा साबुदाणा मी रात्रभर भिजू घालून ठेवलेला आहे. तर बघितलं तुम्ही सकाळी आपण हे साबुदाण्यावरचं झाकण काढून चमच्याने आपण हे मोकळा करून घेऊया. हा साबुदाणा रात्रभर भिजू घालून ठेवल्यामुळे छान फुलून आलेला आहे आणि मस्त आपला इथे साबुदाणा मऊसूत छान भिजला गेलेला आहे. तर लगेचच आपण छान पापड करण्यासाठी याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये जे आपण साबुदाणा ज्या फुलपात्रांनी मोजून घेतलं होतं ना, त्या फुलपात्रांनीच आपल्याला इथे एक 5 फुलपात्रे पाणी घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही कुठलीही वाटी किंवा ग्लास घेऊन त्या ग्लासाने किंवा वाटीने हे मापे मोजून घेऊ शकता. तर इथे मी 1 फुलपात्र साबुदाणा घेतला होता, तर त्याच्यासाठी 5 फुलपात्रे पाणी घालून घेतलेलं आहे. तर या पाण्याला छान उकळी काढून घेऊया. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण एक 2 ते 3 बटाटे घेतलेले आहेत. तर त्या बटाट्याला आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. बटाटे धुवून घेतल्यानंतर आपल्याला या बटाट्यावरची साल काढून घ्यायचं आहे. तर बटाटे घातल्यामुळे हे पापड चवीला एकदम छान होतात. तर या बटाट्यावरची पूर्णपणे आपल्याला साल काढून घ्यायची आहेत. तर इथे मी एक 2 ते 3 छोटे-छोटे साईजमध्ये बटाटे घेतलेले आहेत. तर त्या बटाट्यावरची पूर्णपणे आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने बटाट्यावरची साल काढून घेतलेली आहेत. तर या बटाट्याला आपल्याला छान स्वच्छ पाण्यानं आणखीन एक वेळेस धुवून नंतर आपल्याला एक मोठ्या खिसणीने हे बटाटा खिसून घ्यायचा आहे. हे मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं कारण म्हणजे आपला हा बटाट्याचा खीस त्या पापडामध्ये एकदम छान तर दिसतोच, पण चवीला पण एकदम छान लागतो. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने मोठ्या खिसणीनेच हे बटाटे छान खिसून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी हे सर्वच बटाटे छान मोठ्या खिसणीने खिसून घेतलेले आहेत. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त मोठा-मोठा आपला इथे छान बटाट्याचा खीस बनून तयार झालेला आहे. हे बटाट्याचं खीस आपल्याला एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या खिसाला आपल्याला छान स्वच्छ पाण्यानं एक 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. म्हणजे हे धुवून घेतल्यामुळे पूर्णपणे या बटाट्याचा स्टार्च निघून जातो आणि मस्त आपला इथे पांढरा शुभ्र बटाट्याचा खीस बनून तयार होतो. तर इथे मस्त बटाट्याचा खीस छान धुवून घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी घालून हे बटाट्याचं खीस पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे. म्हणजे हा खीस काळा पडत नाही. तर इकडे आपलं छान या पाण्याला पण उकळी आलेली आहे. तर या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला जे रात्रभरचे आपण शाबू भिजू घालून ठेवलं होतं ना, साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि चमच्याने आपल्याला छान याला हलवून घ्यायचं आहे. तर गॅस मोठा ठेवूनच आपल्याला याला छान उकळी काढून घ्यायचं आहे. तर हे छान उकळी काढत असताना आपल्याला मध्ये-मध्ये अशा पद्धतीने हे पळीने आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. हे कढईच्या तळाला आपलं साबुदाणा चिटकून बसणार नाही म्हणून अशा पद्धतीने आपल्याला सतत हे साबुदाणा हलवून घ्यायचं आहे. तर या साबुदाण्याला छान उकळी काढून घ्यायचं आहे.
तर इथे एक 10 ते 15 मिनिटामध्ये छान आपला साबुदाण्याला उकळी पण आलेली आहे आणि हा साबुदाणा या पाण्यामध्ये छान फुलून वरी आलेला आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने हे साबुदाणा शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण खिसून घेतलेलं बटाटे आहेत ना, त्या बटाट्याचा खीस यामध्ये घालून घ्यायचा आहे. म्हणजे हे साबुदाणा आणि बटाट्याचं खीस एकदम दोन्ही मस्त शिजलं जातं. बटाट्याचा खीस घातल्यानंतर आपल्याला या शाबूसोबत हे बटाट्याचा खीस छान शिजवून घ्यायचं आहे. तर फुल गॅसवर एक 10 ते 15 मिनिट आपल्याला छान हे बटाट्याचा खीस आणि हे साबुदाणा छान शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार सेंधव मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामधला शाबू आणि बटाट्याचा खीस मऊ होईपर्यंत छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. ते इथे छान मस्त एक दणदणीत छान उकळलेले आहे. एक 10 ते 15 मिनिटामध्ये आपला इथे शाबू आणि हा बटाट्याचा खीस छान शिजला जातो. तर इथे आपल्याला सतत पळीने ढवळून तळापासून आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे या कढईला हे साबुदाणा चिटकणार नाही. तर इथे शाबू एकीकडे आणि हे बटाट्याचा खीस एकीकडे होत आहे. तर आणखीन थोडं एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला याला छान शिजवून घेऊया. तर या स्टेजला इथे 1 चमचा जिरे घालून घेतलेला आहे. नंतर यामध्ये नंतर यामध्ये मिरचीला छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला मिरची यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे मी छान 1 चमचा चिली फ्लेक्स घालून छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला आवडत नसेल हे लाल मिरची, तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची वाटून यामध्ये घालून घेऊ शकता. तर इथे लाल मिरची घालून आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिरची आणि जिरे घालून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं आणखीन थोडं या साबुदाण्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपलं छान शिजत आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण झालेलं आहे. तर आणखीन थोडं एक 2 मिनिटभरासाठी आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये मस्त आपलं इथे मिश्रण छान शिजले गेलेलं आहे. तर आपल्याला हे मिश्रण जास्ती पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. तर या मिश्रणाला एक 20 ते 25 मिनिटं शिजवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीचं आपलं पापड बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे मिश्रण जेवढं आपण शिजवून घ्याल ना, तेवढं पापड आपले छान होतात. तर अशा पद्धतीने जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. तर मस्त आपले इथे पापड करण्यासाठी मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. तर या मिश्रणाला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पापड घालून घ्यायचं आहे. तर इथे मी पापड घालण्यासाठी एक प्लास्टिक घेतलेलं आहे आणि त्यावरती थोडंसं तेल लावून छान पसरवून घेतलेलं आहे. तर यावरती जे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे ना, बटाटे आणि शाबूचं, ते आपल्याला या प्लास्टिकवरती घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ज्या आकाराचे पापड लहान-मोठे करायचे आहेत ना, त्या आकाराचे इथे पापड बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी पळीने छान छोट्या-छोट्या साईजमध्ये हे पापड घालून घेतलेले आहेत. तर हे पापड एकदम जास्तीचे जाडही करायचं नाही आणि पातळही करायचं नाही. तर अशा पद्धतीचे आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत. आणि वाळवणाचे कोणतेही पापड घातलात ना, आपल्याला उन्हामध्ये एक 2 ते 3 दिवस आपल्याला हे पापड वाळवून घेतल्याने पापड एकदम छान राहतात. तर इथे आपले मस्त छोटे-छोटे पापड घालून झालेले आहेत. तर आपण हे पापड एक 4 ते 5 तास आपल्याला उन्हामध्ये जर घातलात, तर 4 ते 5 तास आपल्याला हे पापड सुकवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही सावलीमध्ये जर हे पापड घातलात ना, तर रात्रभरासाठी आपल्याला हे पापड किंवा सकाळी घातलात तर संध्याकाळपर्यंत हे पापड तुम्हाला सुकवून घ्यायचे आहेत. तर इथे मी उन्हामध्ये एक 5 ते 6 तास इथे हे पापड छान सुकवून घेतलेले आहेत. तर याच्या कडा पण छान थोड्याशा आद्तर झालेले आहेत. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने लगेचच आपले इथे पापड छान उलटले जातात. तर हे सगळे पापड आपण उलटून घेऊया. आणि दिवसभरासाठी आपल्याला हे पापड छान वाळवून घ्यायचे आहेत. तर इथे सगळेच पापड हे पलटवून घेतलेले आहेत. तर मस्त याच्या कडा पण छान सुटल्या गेलेले आहेत आणि न चिटकता इथे आपले पापड मस्त साबुदाण्याचे तयार झालेले आहेत. तर हे पापड आपल्याला एक 2 ते 3 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये हे पापड आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. तर बघितलात एक 2 ते 3 दिवसामध्ये इथे आपले मस्त पापड छान वाळवून तयार झालेले आहेत. तर बघितलात ना, या पापडामध्ये चिली फ्लेक्स घातल्यामुळे किती छान दिसत आहेत हे पापड. तर इथे मस्त आपले साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत. तर लगेचच आपण हे पापड तळून बघूया. तर हे पापड तळण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे.
तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे. जर गरम नाही झालं ना, पापड अजिबात छान तळत नाहीत. म्हणून आपल्याला पापड तळत असताना तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर इथे आपण छान आपलं तेल पण गरम झालेलं आहे. तर त्या तेलामध्ये आपल्याला एक पापड घालून घ्यायचा आहे. तर बघितलं तुम्ही एकदम मस्त आपला इथे दुप्पट आपल्या इथे पापड छान फुलून वरी आलेला आहे. तर हे पापड आपण छान पलटवून घेऊया. तर दोन्ही साइडने आपल्याला पापड छान तळून घ्यायचं आहे. हे साबुदाणा आणि पापड एकदम लगे-लगे तेलामध्ये घातल्याने एकदम तळले लगेच जात नाहीत. तर टाकल्यानंतर 1-2 मिनिटांनी हे पापड एकदम तळून छान फुलून वर येतात. तर बघितलं तुम्ही अशा पद्धतीने मस्त हे पापड छान तळले गेलेले आहेत. तर हे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आपण छोटे-छोटे केलेत ना, त्याच्या दुप्पट हे पापड छान फुलून येतात. तर इथे हे पापड छान तळून झालेलं आहे. तर हे पापड आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघितलं दिसायला किती सुंदर हे पापड झालेले आहेत. त्या पापडामध्ये मस्त बटाट्याचा खीस आणि ती चिली फ्लेक्स एकदम छान दिसत आहेत. तर अशा प्रकारे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड कसे बनवायचे ते आपण आज बघितलेलं आहे. हे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करायला पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेलं आहे आणि खायला पण एकदम चविष्ट हे पापड केलेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी हे साबुदाणा आणि बटाट्याचा खीस घालून पापड करून बघा. चवीला एकदम भारी लागतात. तर तुम्हाला वाळवणाची आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.